तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जवळपास 70% पेरणी आटोपली आहे। परंतु तालुक्यातील अनेक भागात पेरलेले बियाणे उगवलेच नाही, त्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रताप अडसळ यांनी मतदारसंघात फिरून काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली। त्यावेळी कुठे पाणी न आल्याने तर कुठे बियाणातील उगवण शक्ती कमी असल्याने ही बियाणे उगवले नसल्याचे आढळून आले। या माध्यमातून सुद्धा मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जिथे अशी अडचण येईल तिथे वेळ वाया न घालवता इकडे तिकडे कुठेही न फिरता कृषी अधिकाऱ्यांकडे ताबडतोब आपली एक लेखी कंप्लेंट द्यावी व मी माझा नंबर सुद्धा डिस्प्ले केलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथे सुद्धा माहिती द्यावी की आमच्या शेतामध्ये या प्रकारची तक्रार बियाण्याच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्या बाबतीत ती ताबडतोब वेळ वाया न घालवता कृषी अधिकाऱ्यांकडे व आमच्याकडे दिली तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करणं शक्य होईल। नाहीतर त्याच्यामध्ये जर वेळ वाया गेला कुठं जावं काय जावं तर त्याच्यात नुकसान होण्याचं संभावना शेतकऱ्यांची जास्त आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ताबडतोब जे काही अडचण आली असेल, जे काही नुकसान झालं असेल त्याची तात्काळ नोंद तक्रार त्या कृषी अधिकाऱ्याकडे संबंधित आणि तहसील ऑफिसमध्ये करावी आणि एक कॉपी माझ्या नावाने दिली तरी मी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याला मदत आणि न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करेन। तालुक्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली, परंतु जिल्हाभर गाजत असलेले बोगस बियाणांचा प्रकार तालुक्यातही पाहायला मिळाला असून तालुक्यातील राजुरा, वाईबोथ, बंगी, टोंगलाबाद, पाथरागाव या परिसरात बियाणे उगवण्याचे प्रमाण कमी असल्याच्या तक्रारी असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले। तर आमदार प्रताप अडसळ यांनीही मोठ्या प्रमाणात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रताप अडसळ हे आढावा सभेला उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी परिसरातील काही शेतात स्वतः जाऊन पाहणी केली। त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी प्रसन्न पाटील, केशव वंजारी, उत्तमराव ठाकरे, राजू चौधरी आदी उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।